झाली राजा राणीची जोडी. अगे हळू खा की ठसका लागून मरशील. तुमचं का जातो सांगायला स्वतःला जाऊन तिथे कॅन्टीन मध्ये खाऊन आणि मला ठेवलं वर उपाशी. खा लवकर खा कोणीतरी ये. ऐका ना चालत असते येताना लाडू नाही तर काहीतरी घेऊन या. सुजित भाऊजी सांगाव तिला तिचं लेकरू गेलंय ते म्हणते काहीतरी खायला घेऊन या लेकराला भूक लागली. माफ कर मला मी नाही वाचू शकतो आपल्या बाळाला. संजू संजू अगं का थांबायचंय तुला या घरात. संजू चल हात त्याच्यात. नाही मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये आणि आई साहेबांना सोडून तर नाहीच नाही. आई नाहीये कुठलीच आई असं वागू शकत नाही. चल चल मला नाही थांबायचं. अहो का कळत नाहीये तुम्हाला. समजा आपण आता हे घर सोडून निघून गेलो आणि आई साहेबांना हा धक्का नाही सहन झाला आणि त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माफ करू शकणार आहात कधी स्वतःला. मला आता या क्षणी कोणाचाच विचार करायचा नाही. तेच तर तुम्ही आता विचार करायच्या मनस्थितीतच नाहीये मग निर्णय पण नका न घेऊ. अहो आई साहेबांनी आपलं मूल आपल्यापासून तोडलंय म्हणून मी त्यांचं मूल त्यांच्यापासून नाही तोडू शकत. मला हक्कच नाहीये तो आणि तुम्हाला पण नाहीये. बेबी मावशी अहो तुम्ही तरी सांगा की यांना. कुठल्या तोंडाने सांगू याला. आय एम सॉरी रे रणजित माझ्यामुळे घडलं हे सगळं. संजू तुझं पत्र आलं होतं काल घरात एवढा राडा झाला सांगायची विसरले. जॉइनिंग लेटर. परवापासून ट्रेनिंग सुरू होत आहे माझं. परवापासून म्हणजे मला उद्याच निघावं लागेल. ठीक आहे आता या क्षणाला आपण हे घर सोडू. उद्या रिपोर्टिंग आहे ना मी तुला कसं ड्रॉप करायचं ते बघतो. आपण फार्म हाऊसवर राहायला जातोय. चल चल. नाही मी नाही कुठे जाणार आहे आणि तुम्ही जर हे घर सोडून जाणार असाल ना तर मी ट्रेनिंगला पण नाही जाणार. मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय पण आई साहेबांना
बेबी मावशींना किंवा या घरातल्या कुठल्याच माणसाला दुखवून मी ते नाही पूर्ण करू शकत. जो ऐक ना यार तू. नाही. आपल्या आईला सोडून जातं का असं कोणी? नका काळजी करू, मी जाईन ट्रेनिंगला. आणि एकदम व्यवस्थित पूर्ण करेन माझं ट्रेनिंग. फक्त तुम्ही हे घर सोडून कुठे जाऊ नका. मी प्रॉमिस करते, तुमची बायको आता फौजदार बनूनच परत येईल. अक्का येऊ का? या बेबी. लक्षात आहे तुमच्या, आम्ही तुमच्या अक्का साहेब आहोत. चांगलंय. ज्या अक्कानी तुमचे सगळे अपराध पोटात घालून तुम्हाला सांभाळलं, त्या अक्काच्या घरात तिच्या मुलात वाटेकरी झाला. एकमेव मुलाची माया आम्हाला मिळत होती, ती बघवली नाही तुम्हाला. तिथेही तोडलं तुम्ही. वा. अक्का मी कुणाला तोडलं नाहीये. काय बोलतेस तू? असे नको बोललोस मला. आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये बेबी. बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आता. अक्का, कधीतरी स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यांचा विचार कर. इतकं स्वार्थी? काय बेबी, तोंडाला येईल तो शब्द वापरताय, स्वार्थी? अक्का, सतत तू एकटी बरोबर आणि बाकीचे चूक, असं नसतं ग. कधीतरी दुसऱ्याच्या जागी येऊन विचार कर. होय का? हा? एक दिवस स्वतःला आमच्या जागी ठेवून बघा. वेळोवेळी निर्णय घेतलेत आम्ही. या घराला कुठल्या परिस्थितीतून बाहेर काढले ते कळेल तुम्हाला. नाही, तुम्हाला नाही कळणार, तुमची कुवत नाहीये तेवढी. कोण होतो आम्ही? कुसुमावती ढाले पाटील. रक्ताचं पाणी केलंय आणि या घराला तोलून धरलंय. मनाला येईल तसं सुनावताय तुम्ही. हा? हे कोणाला सुनवत नाही. मला एवढंच म्हणायचंय की संजू निर्दोष आहे. तिचा यात काही दोष नाही. तिनं चूक केली, अपराध नाही. त्यामुळे बाळाचं खापर तिच्या डोक्यावर फोडू नका. अगं, ती तुझ्याबद्दल काय बोलत होती हे ऐकलंस ना? बस, तिचं नाव पण घेऊ नका आमच्या समोर आणि तिच्याबद्दल काही सांगू पण नका. ठीक, नाही सांगत. फक्त एवढंच सांगायला आले होते, तुझी नावडती सून आता काही महिने तुझ्या डोळ्यासमोर नसेल. पोलीस ट्रेनिंगला चालली आहे ती.
देवा, मी फौजदार व्हावं हे फक्त माझं नाही, ह्यांचं पण स्वप्न आहे. तेच पूर्ण करायला चाललीये. तुझे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू देत. आईसाहेब, आत येऊ का? आईसाहेब, मी ट्रेनिंगला जायला निघते. मला माहितीये मी हे जे काय करते ते तुम्हाला नाही पटत आहे, पण मी ट्रेनिंगला जावं, पोलीस व्हावं हे माझ्या नवऱ्याचं स्वप्न आहे. आणि तुमच्या मुलाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं तुम्हाला नाही आवडणार ना? मी ट्रेनिंगला निघते तर तुमचा आशीर्वाद पाहिजे होता. तुम्ही डोक्यावर हात नाही ठेवलात ना, तरी तुमचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत आहे. मला माहिती आहे. आणि आणखीन एक, मला काल तुमचा लई राग आला होता, पण आज सकाळी मला एक गोष्ट जाणवली की तुम्ही हे जे काही केलं ते तुमच्या मुलासाठी केलं. आणि कुठल्याच आईला असं वाटत नाही की आपल्या लेकरावर कुठलं संकट यावं. म्हणजे मी अजून आई झालेली नाहीये, पण आई पण काय असतं हे थोड्या काळापुरता का होईना मी अनुभवलंय. त्यामुळं मी जेव्हा केव्हा हा विचार करते ना, त्यावेळेस मला हेच जाणवतं की तुम्ही जे काही केलं ते एक आई म्हणून केलं. त्यावेळेस मी तुम्हाला माफ करू शकते आईसाहेब. आम्हाला माफ करण्या इतक्या मोठ्या झालात का तुम्ही संजीवनी? नाही नाही आईसाहेब, मला तसं नव्हतं म्हणायचं. माझी चूक झाली, मी चुकीचा शब्द वापरला. मला फक्त एवढंच म्हणायचंय आईसाहेब की मी तुमच्या मुलाला तुमच्यापासून दूर नाही नेणार. मी जरी इथून जात असले तरी हे माझ्यासोबत नाही येणार. ते इथेच थांबतील तुमच्या जवळ. आईसाहेब, काहीही झालं तरी तुम्ही आमच्या आईसाहेब आहात. तुम्हाला एकटं कसं सोडायचं?
हे जरा चिडले, पण तुम्ही त्यांना थोडा वेळ द्या, कारण आमचं बाळ गेले. हा धक्का त्यांना आत्ताच मिळालाय हो. मला हा धक्का मिळाल्यानंतर काही काळ लोटलाय, त्यामुळे मी सावरती, पण त्यांना थोडा वेळ लागेल. तो त्यांना द्या. येते मी आईसाहेब. सुजित, भैया साहेब, तुमच्या धर्मपत्नीला सांगा त्यांचं तोंड बघण्यात आम्हाला मुळीच इंटरेस्ट नाही. हे मी सुजित भाऊजी, मला माहितीये तुम्हाला माझं तोंड बघायचं नाहीये. नाही बघावं लागणार. किमान यापुढचे 9 महिने तरी तुम्हाला माझं तोंड नाही बघावं लागणार. सुजित भाऊजी, माझं ट्रेनिंग सुरू होतंय आणि आज मी ट्रेनिंगला जाऊ शकतेय. मी ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली, पोलीस भरतीची परीक्षा दिली, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. आणि मला माहितीये की थँक्यू हा लई छोटा शब्द आहे, पण माझ्याकडे दुसरा शब्द नाही हो. त्यामुळे थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुमच्या भैया साहेबांची मनस्थिती पण नाही आता चांगली, त्यामुळे त्यांच्या सोबत राहा. त्यांना एकटं पाडू नका प्लीज, प्लीज. या 9 महिन्यात तू दिलेली जखम भरून निघेल. आमचं गेलेलं बाळ परत देशील तू? मी माझंच गेलेलं बाळ परत नाही आणू शकत, तर तुमचं कसं आणणार? बेबी मावशी, पाया पडते. असू दे. बेबी मावशी, स्वतःची काळजी घ्यायची. काय आरबट चरबट खायचं नाही आणि रोज फिरायला जायचं. मला रोज व्हिडिओ पाठवायचा. पाठवीन ग. आणि आणखीन एक गोष्ट, माझी काळजी करू नका. नीट जा. स्वतःची काळजी घ्या. तू पण ट्रेनिंगवर फोकस कर.
संजू तुझ्याशिवाय या घरात 9 महिने कसे काढणार आहे माझं मलाच माहिती आहे.